यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जय श्रीकृष्ण। आज आपण पाहणार आहोत एक असा ग्रंथ जो फक्त ग्रंथ नाही तर ज्ञानाचा खजिना आहे। एक असा ग्रंथ जो आपल्याला शिकवतो जीवन कसं जगायचं, संकटांचा सामना कसा करायचा आणि मनशांती कशी ठेवायची। हा ग्रंथ नाही मंदिरात लिहिला गेला, नाही शाळेत, तर हा लिहिला गेला आहे रणांगणावर। जेव्हा एक योद्धा घाबरला होता, तो स्वतः संभ्रमात होता आणि तो माघार घेणारच होता, तेव्हा एका दिव्यवाणीने उभारी दिली आणि त्या एका आवाजाने त्याचे आयुष्यच बदलले। आणि आजही आपण सर्वजण आपलं आयुष्य बदलू शकतो। डिअर फ्रेंड्स, तुम्हाला त्या ग्रंथाचं नाव तर नक्कीच कळालं असेल, तर त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता। भगवद्गीता जवळजवळ हजारो वर्षांपूर्वी लिहिली गेली होती, पण आजही यातले सर्वच पॉईंट्स व्हॅलिड आहेत। याच ग्रंथाला आपण स्टेप बाय स्टेप इन डिटेल डिकोड करणार आहोत। पण जरा थांबा, मी तुम्हाला प्रत्येक अध्यायाचं बोरिंग ब्रेकडाऊन नाही देणार आहे। आजचा व्हिडिओ हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड आहे। इन दिस सिरीज वी विल एक्सप्लोर इट्स टाइमलेस टीचिंग इन सिम्पल लँग्वेज विथ एक्झाम्पल। कारण गीता ही फक्त वाचण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे। आय रिपीट, गीता ही फक्त वाचण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे। पण मुळात प्रश्न हा आहे की तुम्ही एक व्हिडिओ बघण्यासाठी आला आहात की स्वतःला जेन्युइनली अपडेट करायचा आहे। सेकंडवाला ऑप्शन तुमचं आन्सर असेल तर पटकन हा व्हिडिओ लाईक करा फॉर अल्गोरिदम आणि प्ले अप करा 1.5x स्पीडला फॉर बेटर एक्सपिरियन्स। चला तर मग स्टार्ट करूया। जय श्रीकृष्ण। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे, ते म्हणजेच स्वतः अर्जुन। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून म्हणजेच श्रीकृष्णांकडून जाणून घेतली आहे। आपण या अध्यायाचा इंट्रो पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओपासून तो डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। अध्याय 1, अर्जुन विषाद योग। या अध्यायाची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने झाली आहे। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आले आहे। या अध्यायात धृतराष्ट्र आणि संजय तसेच दुर्योधन आणि त्याचे सैन्य यांच्यामधील संभाषण बद्दल वर्णन केले आहे। आजच्या व्हिडिओला इथेच विराम देऊ। जय श्रीकृष्ण।